नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या स्टडी पॉइंट मराठी या युट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत. आज आपण बघणार आहोत आजच्या दिवसातील महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न, जे की 4 आणि 5 मे 2026 चे. चला तर हा प्रश्न मी तुम्हाला काल दिला होता सोडवण्यासाठी. त्याचे योग्य उत्तर जाणून घेऊया मित्रांनो. सीएम इन्स्पायर ही योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे? तर कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे मित्रांनो? मेघालय या राज्य सरकारने. का सुरू केली आहे? तर युपीएससी जे विद्यार्थी क्वालिफाय करतील त्यांच्यासाठी ही योजना सुरू केली आहे. हा प्रश्न आजच्या दिवसातील महत्त्वपूर्ण प्रश्न बघूया. पहिला प्रश्न, प्रक्षेपित करण्यात आलेला दृष्टी हा भारताचा पहिला खाजगी ऑप्टोसार उपग्रह कोणत्या स्टार्टअप कंपनीने विकसित केलाय? तर कोणत्या कंपनीने केलाय? गॅलेक्स आय या कंपनीने केलाय. ती बंगळुरू स्थित भारतीय स्पेस टेक स्टार्टअप कंपनी आहे. प्रक्षेपण कुठून करण्यात आलं? तर वांडेनबर्ग स्पेस फोर्स बेस कॅलिफोर्निया येथून प्रक्षेपण करण्यात आलं. कोणत्या रॉकेटमध्ये प्रक्षेपण करण्यात? फाल्कन 9 जे कोणत्या स्पेसएक्स या कंपनीचे आहे. याचे उद्देश काय? तर संरक्षण, आपत्ती व्यवस्थापन आणि कृषी क्षेत्राला अचूक माहिती पुरविणे. दुसरा प्रश्न, महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? तर कोणाची निवड करण्यात आली आहे? केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची. माजी अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर हे पद काय झाले होते? रिक्त झाले होते. वर्ष 2025 मध्ये मुरलीधर मोहोळ यांची वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून सुद्धा निवड करण्यात आली होती, म्हणजे ते उपाध्यक्ष होते. तिसरा प्रश्न, भारत आणि कोणत्या देशांसोबत सिनबॅक्स 2 हा लष्करी सराव आयोजित करण्यात आला आहे? कोणत्या? कंबोडिया. सिनबॅक्स काय? तर कंबोडिया इंडिया बायलॅटरल आर्मीज एक्झरसाइज, त्याला सिनबॅक्स असे म्हणतात. याची पहिली आवृत्ती कधी झाली होती? तर डिसेंबर 2024 मध्ये. कुठे झाली होती? पुणे. आता सध्या कुठे होणार आहे? तर कॅम्प बेसिल कंपोक्सिव्ह व प्रांत कंबोडिया या देशात. यामध्ये मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटचे किती जवान? 120 जवान यात सहभागी झाले आहेत. पुढचा प्रश्न, नुकतेच कोणत्या राज्याला भारतातील पहिली पूर्णपणे कागदविरहित न्यायव्यवस्था म्हणजेच पेपरलेस न्यायव्यवस्था म्हणून घोषित करण्यात आले? तर सिक्कीम. भारताचे 53वे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी सिक्कीमला देशातील पहिली पूर्णपणे कागदविरहित राज्य न्यायव्यवस्था म्हणून घोषित केले. गंगटोक येथे आयोजित तंत्रज्ञान आणि न्यायिक शिक्षण या विषयावरील राष्ट्रीय परिषदेत ही घोषणा करण्यात आली. पाचवा प्रश्न, भारताने आपली पहिली मल्टीलेन फ्री फ्लो म्हणजेच अडथळा मुक्त टोल प्रणाली कोणत्या टोल प्लाझावर सुरू केली? तर 84 टोल प्लाझा गुजरात या ठिकाणी. सहावा प्रश्न, भारत सरकारने अलीकडेच नीती आयोगाच्या पूर्णवेळ सदस्यपदी कोणाची नियुक्ती केली आहे? ज्यामुळे आयोगाच्या एकूण सदस्यांची संख्या किती झाली? तर 7 झाली. तर कोणाची केली? आल बाल सुब्रमण्यम आणि जोरम अनिया यांची. पुढचा प्रश्न, भारताने कोणत्या ठिकाणी जगातील सर्वात मोठा पाण्याखालील तिरंगा फडकून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे? तर कोणता? राधानगर बीच, अंदमान आणि निकोबार या बेटावर. या तिरंगाची लांबी किती? तर 60 मीटर, रुंदी किती? 40 मीटर, एकूण किती? 2400 चौरस मीटर याची एकूण क्षेत्र आहे. या आधीचा रेकॉर्ड कोणाच्या नावावर होता? ते इजिप्तच्या नावावर होता. यामध्ये सहभाग कोणता? भारतीय नौदल, तटरक्षक दल, अंदमान पोलीस, वन विभाग आणि स्थानिक ड्रायव्हिंग केंद्राचे 200हून अधिक डायव्हर्स या मोहिमेत सहभागी झाले होते. पुढचा प्रश्न आठवा, भारतीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? प्रसार भारतीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर प्रसून जोशी. उद्देश काय? तर डिजिटल युगात सार्वजनिक प्रसारणात कल्पकता, सर्जनशीलता आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे. कार्यकाळ काय? तर प्रसार भारतीच्या अध्यक्षांचा कार्यकाळ किती असतो? सर्वसाधारणपणे 3 वर्षांचा असतो. ते भारतीय चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध कवी आणि गीतकार आणि पटकथा लेखक सुद्धा आहे. यांना 2015 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सुद्धा सन्मानित करण्यात आले आहे. पुढचा प्रश्न, नववा, अमेरिका आणि फिलिपिन्स या दोन देशांच्या सैन्यादरम्यान 2026 मध्ये कोणता संयुक्त लष्करी सराव आयोजित करण्यात आला? तर कोणता? बाली कातन. समजलं? पुढचा प्रश्न 10वा, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशभरातील रुग्णालयांमध्ये अग्निसुरक्षा सप्ताह 2026 कोणत्या कालावधीत आयोजित केला आहे? तर कोणत्या कालावधीत आयोजित केला मित्रांनो? 4 मे ते 10 मे 2026 दरम्यान. 11वा प्रश्न, 2026 मध्ये प्रक्षेपित होणारा आणि अवकाशातच डेटा प्रोसेसिंगची क्षमता असलेला भारताचा पहिला उपग्रह कोणता ठरणार आहे? तर कोणता ठरणार आहे? पाथ फाइंडर. पुढचा प्रश्न, अलीकडे चर्चेत असलेला हंटा व्हायरस प्रामुख्याने कोणत्या प्राण्याद्वारे मानवामध्ये पसरतो? कोणत्या? उंदीर या उंदरामार्फत पसरतो. मे 2026 मध्ये क्रूज शिपोरील उद्रेकामुळे हा विषाणू काय सध्या चर्चेत आला. या ठिकाणी किती लोकांचा मृत्यू झाला होता? तर 3 लोकांचा मृत्यू झाला होता या व्हायरसमुळे. कोणती लस किंवा विशिष्ट औषध या व्हायरसवर उपलब्ध नाहीये सध्या. याचे लक्षण काय? तर ताप, अंगदुखी, श्वास घेण्यास त्रास आणि डोकेदुखी. 13वा प्रश्न, चर्चेत असलेले मायन हा सक्रिय ज्वालामुखी कोणत्या देशात स्थित आहे की अलीकडे त्याचा उद्रेक झाला आहे? तर कोणत्या देशात स्थित आहे? फिलिपिन्स या देशात स्थित आहे. प्रकार काय? तर सक्रिय स्टेट्रो व्हॉल्कॅनो. फिलिपिन्सची राजधानी काय? तर मनिला. चलन काय? तर फिलिपिनी पेसो. 14वा प्रश्न, अलीकडेच कोणत्या देशाने किंवा स्वायत्त प्रदेशाने जाती एकता कायदा पारित केला आहे? तर कोणत्या? तिबेट, चीन. पुढचा प्रश्न,
राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण च्या नवीन अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर अनुपिंदर सिंग ग्रेवाल. ते पदभार स्वीकारल्यापासून 5 वर्षाच्या कालावधीसाठी किंवा वयाच्या 67 वर्ष पूर्ण होईपर्यंत या पदावर राहतील. त्यांनी न्यायमूर्ती रामलिंगम सुधाकर यांची काय जागा घेतली आहे. NCLT म्हणजेच काय, राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण म्हणजेच काय, नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल. पुढचा प्रश्न, गिग वर्कर्स साठी देशातील पहिली डिजिटल तक्रार निवारण पोर्टल कोणत्या राज्याने सुरू केले तर कोणत्या राज्याने सुरू केले मित्रांनो, कर्नाटक या राज्याने. प्रणालीचे नाव काय, IPGRS म्हणजेच काय, इंटिग्रेटेड प्लॅटफॉर्म बेस गिग वर्कर्स ग्रीव्हियन्स रिड्रेसल सिस्टीम. गिग वर्कर्स मध्ये कोण कोण येते तर ओला, उबेर, स्विगी, झोमॅटो यासारखे जे डिजिटल प्लॅटफॉर्म आहे, या प्लॅटफॉर्मवर जे काम करणारे वर्कर आहे त्यांच्यासाठी हे तक्रार निवारण पोर्टल सुरू केले आहेत कर्नाटक राज्याने. गिग वर्कर्सना काय तर हक्क आणि सामाजिक सुरक्षा देणारे कर्नाटक हे काय देशातील पहिले राज्य ठरले आहे. पुढचा प्रश्न, पद्मडोरी हा आंतरक्षेत्रीय वस्त्रोद्योग उपक्रम कोणत्या 2 क्षेत्रातील विणकाम कलांना एकत्र आणण्यासाठी सुरू केला आहे तर मध्य प्रदेश आणि ईशान्य भारत. यामध्ये ईशान्य भारतातील प्रसिद्ध एरी सिल्क आणि मध्य प्रदेशातील कोणती चंदेरी विणकाम यांचा एकत्रित वापर करून नवीन उत्पादने तयार केली जाणार आहे. याचा उद्देश काय तर स्थानिक कारागिरांना रोजगाराच्या नवीन संधी याद्वारे उपलब्ध होणार आहे. पुढचा प्रश्न 18वा, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने मुंबई आणि मुंबईच्या परिसरात कोणत्या अंमली पदार्थाच्या तस्करीचा पर्दाफाश करण्यासाठी ऑपरेशन व्हाईट स्ट्राईक राबवले होते तर कोणत्या, कोकेन. ठिकाण कुठे तर कळंबोली नवी मुंबई आणि भिवंडी ठाणे या ठिकाणी. हे ऑपरेशन केंद्र सरकारच्या काय तर ड्रग्स फ्री इंडिया मोहिमेचा एक भाग आहे. 19वा प्रश्न, EPFO ने जुने आणि बंद पडलेल्या PF खात्यांचा मागोवा घेण्यासाठी कोणते नवीन पोर्टल सुरू केले तर कोणते केले, ई प्राप्ती. EPFO म्हणजे काय, एम्प्लॉई प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन, म्हणजे जे जुन्या बंद पडलेले PF खात्यांचा काय मागोवा घेण्यासाठी हे पोर्टल सुरू केले आहे. पुढचा प्रश्न 20वा शेवटचा प्रश्न, मुंबई पुणे प्रवासाचा वेळ वाचवणारा मिसिंग लिंक प्रकल्प कोणत्या 2 ठिकाणांना जोडतो, कोणत्या 2 ठिकाणांना जोडतो, खोपोली आणि कुसगाव, जे की लोणावळा या ठिकाणी आहे. समजलं मित्रांनो. याच्यामुळे काय आता वेळ वाचतोय, मुंबई पुणे हे प्रवासाचा वेळ वाचणारा हा मिसिंग लिंक प्रकल्प आहे. हे होते मित्रांनो महत्वपूर्ण प्रश्न जे की तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचे असतील. तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल तर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल मित्रांनो, सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा व्हिडिओ शेअर करा. आणि हे आपला टेलिग्राम चॅनल स्टडी पॉईंट मराठी, या टेलिग्राम चॅनल तुम्ही सर्वांनी जॉईन करा मित्रांनो, जेणेकरून दररोज होणार चालू घडामोडीची लेक्चरची PDF आपण या टेलिग्राम चॅनलला टाकत असतो ना. आता आपण एप्रिल महिन्याची सुद्धा PDF या ठिकाणी अपलोड केली आहे या टेलिग्राम चॅनलला. याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईल मित्रांनो, तेथून तुम्ही सर्वांनी जॉईन करा. हा प्रश्न तुमच्यासाठी मित्रांनो, याचे योग्य उत्तर काय तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाका. नॅन्सी ग्रेस रोमन स्पेस टेलिस्कोपचे अनावरण कोणत्या संस्थेने केले, इस्रोने केले का, नासाने केले की ECA ने केले का, जॅक्साने केले. बघूया मे महिन्यातील महत्वाचे दिवस. 1 मे आंतरराष्ट्रीय कामगार दिवस, महाराष्ट्र राज्य दिवस, उज्ज्वला दिवस. 2 मे जागतिक टोना दिवस, 3 मे जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिवस, 4 मे कोळसा खान कामगार दिवस, 5 मे जागतिक दमा दिवस. हा मे महिन्यातील पहिल्या मंगळवारी मनवण्यात येतो. 7 मे जागतिक ऍथलेटिक्स दिवस, 8 मे जागतिक रेड क्रॉस दिवस, 11 मे जागतिक तंत्रज्ञान दिवस, 11 मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस, 12 मे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस, 14 मे जागतिक स्थलांतरित पक्षी दिवस, 15 मे कुटुंबाचा आंतरराष्ट्रीय दिवस, 16 मे सशस्त्र सेना दिन, 17 मे जागतिक दूरसंचार दिवस, 18 मे आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस, 21 मे दहशतवाद विरोधी दिवस, 22 मे जैविक विविधतेसाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि 31 मे तंबाखू विरोधी दिवस, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती. हे होते मित्रांनो महत्वपूर्ण प्रश्न. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा मित्रांनो. चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये, उद्याच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.